नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत कांदा पालक भजी कसे बनवायचे। याआधी तुम्ही भजी बऱ्याचदा केली असतील, पण या पद्धतीने कांदा पालक भजी कधीच केली नसतील। अगदी खमंग खुसखुशीत पाहता क्षणी खावेसे वाटणारे हे कांदा भजी कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 2 ते 3 मोठ्या आकाराचे उभे कांद्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि हा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आपल्याला या पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे। आता आपण हे उभे चिरून घेतलेले कांदे एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर पालक इथे आपल्याला सर्वात अगोदर स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे। पालक चिरत असताना अगदी खूप बारीकही नाही किंवा अगदी खूप मोठाही नाही, या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे। आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे। एक अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि अगदी थोडीशी हळद आपण यामध्ये घातलेली आहे। हळद घातल्यानंतर 1 चमचा तीळ इथे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। तीळ जर तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातले तरी सुद्धा चालतील, पण तिळामुळे सुद्धा भजीला छान अशी टेस्ट येते। आता तीळ घातल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि अगदी थोडंसं बारीक किसून घेतलेलं आलं आपण यामध्ये घातलेलं आहे। आता आलं घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा ओवा हातावरतीच या पद्धतीने थोडासा चोळून यावरती घालून घ्यायचा आहे। आता आपण हे संपूर्ण मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। या प्रकारे इथे आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। तर पाहू शकता इथे मी या प्रकारे हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेले आहेत। सर्व मसाले, कांदा आणि पालक एकसारखा छान असा मिक्स झालेला आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे। एक 5 ते 6 मिनिटांनंतर याला छान असं पाणी सुटलेलं असेल। पाहू शकता पालक देखील छान असा मऊ झालेला आहे आणि याला चांगलं पाणी सुटलेलं आहे। आता इथे आपण भजी तयार करण्यासाठी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही। पाणी न वापरता आज आपण इथे भजी तयार करणार आहोत। आता या मिश्रणामध्ये इथे आपल्याला एक अर्धा कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। इथे हे बेसन पीठ तुम्ही विकतचं वापरू शकता किंवा डाळ जर तुम्ही गिरणीला दळून आणली असेल तर ते सुद्धा पीठ इथे वापरू शकता। आता बेसन पीठ घातल्यानंतर 1-2 चमचे तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे मिश्रण जसं मिक्स करत जाऊ तसं ते ओलसर होत जातं। जर तुम्हाला बेसन पीठ कमी वाटत असेल तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1-2-3 चमचे बेसन पीठ ॲड करू शकता, पण लक्षात ठेवा बेसन पीठचा वापर आपल्याला खूप जास्त देखील करायचा नाही, नाहीतर कांदा आणि पालकची टेस्ट ही निघून जाते। आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता पाण्याचा वापर अजिबात न करता इथे आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी अगदी थोडासा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। 1-2 मिनिटांपर्यंत इथे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता एका साईडला इथे आपण तेल छान गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला तेलामध्ये भजी सोडायची आहे। तेल जर चांगलं कडकडीत गरम झालं नसेल आणि भजी जर तुम्ही तेलात सोडाल तर भजी हे खूप तेलकट होतात। यासाठी सोडा घालण्या अगोदर मिश्रणामध्ये
एका साईडला आपल्याला गॅसवरती कढईमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आता इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. पाहू शकता या कन्सिस्टन्सीचं इथं आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच आपण हे भजी या तेलामध्ये सोडून घेणार आहोत. इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचे हव्या त्या आकाराचे भजी तयार करून घेऊ शकता. आता सुरुवातीला इथे मी 3 ते 4 भजी या तेलामध्ये सोडलेले आहेत. आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला सुरुवातीला थोडासा फुल ठेवायचा आहे आणि 1-2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला थोडासा कमी करायचा आहे, जेणेकरून भजी जे आहेत ते आतून सुद्धा छान असे तळले जातील. आता मंद आचेवरती इथे आपण 1-2 मिनिटांपर्यंत हे भजी छान असे तळून घेतलेले आहेत. अगदी पाहता क्षणी खावीशी वाटणारी ही कांदा पालक भजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर इथे आपण ही भजी काढून घेणार आहोत. तुम्हाला कलर पाहूनच कळत असेल भजी किती मस्त आणि छान झालेली आहेत. आता याच प्रकारे इथे मी बाकीचे सुद्धा सर्व भजी या तेलामध्ये छान असे तळून घेतलेले आहेत आणि याच तेलामध्ये इथे आपण 2 ते 3 मिरच्या देखील तळून घ्यायच्या आहेत. आणि ही तळून घेतलेली भजी इथे आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कांदा पालक भजी नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.